आणि आता पाहूया जिल्ह्यांमध्ये काय घडलं। हळदीला विक्रमी भाव। सांगलीच्या बाजारामध्ये हळदीला मिळाला 41,101 रुपये। ऐतिहासिक विक्रमी दर, शेतकऱ्यांना दिलासा। 10वी-12वी बोर्ड पेपर तपासणीवर 63,000 शिक्षकांचा बहिष्कार। अंशतः अनुदानित शिक्षकांचा पवित्रा। शासन अनुदानाचा टप्पा वाढवत नाही तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा। निकाल त्यामुळे लांबण्याची भीती। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 200 रुपयामध्ये व्हीआयपी पासची ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार। प्रत्येक भाविकासाठी स्वतंत्र QR कोड असेल। मंदिर प्रशासनाची माहिती। पश्चिम किनारपट्टीच्या विकासाची जबाबदारी आता सिडकोकडे असेल। राज्य नगर विकास विभागाच्या निर्णयामुळे रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा विकास होणार। नागपुरात बर्ड फ्लू संक्रमण झाल्याची घटना समोर। सरकारच्या पोल्ट्रीमध्येच बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचं समोर। काही दिवसातच शेकडो कोंबड्यांचा मृत्यू। पोल्ट्रीमधील 8,501 कोंबड्या नष्ट करण्यास सुरुवात। नाशिक जिल्ह्यामध्ये मागील 5 वर्षाच्या तुलनेमध्ये निचांकी भूजल साठा। कमी प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे नाशिककरांवर यंदा जलसंकट। सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यामधील नागरिक पाण्यापासून वंचित। पाण्यासाठी नागरिकांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे साकडं। वर्षभरामध्ये 2 वेळा कर्ज घेऊन परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ। कोल्हापुरातील 35,000 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा विशेष अध्यादेश। लातूरच्या किल्लारी भागातील 453 भूकंपग्रस्तांना आता प्रमाणपत्रासह घरांची मालकी मिळणार। घरं आणि दुकानं वाटपास राज्य सरकारच्या मंजुरीचे आदेश।